नाशिक महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली. अधिकृत उमेदवार शकुंतला सुरेश पवार, गुलाब दौलत माळी, सविता करण गायकर आणि प्रेम दशरथ पाटील यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत दहशतमुक्त व भयमुक्त वातावरण निर्मितीचा निर्धार केला. या प्रचार रॅलीत नाशिकचे माजी महापौर तसेच नुकतेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले दशरथ पाटील हे स्वतः उमेदवारांसोबत प्रचारासाठी रस्त्यावर उतरले होते. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. प्रभागात आजवर रस्त्यांची दुरावस्था, कचऱ्याची समस्या, गुंडगिरी यासारख्या विविध प्रश्नांमुळे नागरिक त्रस्त आहेत. इतक्या वर्षांची विकास कामं झाली नाहीत, ती आम्ही करून दाखवू असा ठाम विश्वास उमेदवार प्रेम दशरथ पाटील, सविता करण गायकर, गुलाब दौलत माळी आणि शकुंतला सुरेश पवार यांनी व्यक्त केला. या निमित्तानं आज अहिल्याबाई होळकर चौक ते कार्बन नाका परिसरातून शिवसेना शिंदे गटाची भव्य प्रचार रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. या रॅली दरम्यान नागरिकांनी उमेदवारांचं स्वागत करत औक्षण केलं. दरम्यान येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत धनुष्यबाण निशाणीवर बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजय करा असं आवाहन उमेदवारांकडून करण्यात आलंय. प्रेम दशरथ पाटील, शिवसेनेचा अधिकृत उमेदवार. माझा अनुक्रमांक 3. मी सर्वसाधारण मधून उभा आहे आणि क मधून सविताताई गायकर, ब मधून गुलाब माळी, अ मधून शकुंतला पवार. आम्ही जो आता या प्रभाग क्रमांक 9 मध्ये फिरतोय, प्रतिसाद इतका प्रचंड लोकांचा आणि उत्साह आहे. जे 15 वर्षाची दहशत आणि जो एकही ठोस काम केलं नाही प्रभाग क्रमांक 9 मध्ये केलं आणि समस्यांचा पाडा आमच्या समोर इतका मोठ्या प्रमाणामध्ये पाडला लोकांनी. रस्त्यांचा असो, पथदीपांचा असो, तिथे कचराचा असो, पाणी कमी दाबाने पाणी येणं आणि मेन गुंडगिरीची वाढणे आणि ज्या या 15 वर्षामध्ये दहशत झाली आणि बरेच खून झाले या प्रभागामध्ये. सगळ्यांचं म्हणणं, गेल्या 15 वर्षापूर्वी जो आपणचा प्रभाग होता, जो संयम आणि शांततेचा आणि आनंदाचा जो प्रभाग राहायचा, तिथं पोलिसांची त्यावेळेस गरज लागायची नाही. हाच शांततेचा प्रभाग आपल्याला परत घडवायचा आहे आणि नक्की यावेळेस प्रभाग क्रमांक 9च्या नागरिकांनी ठरवलंय की पर्यावरण नक्की घडणार आहे आणि याच जोमाने आम्ही सगळ्यांनी काम करतोय. प्रथम माझा परिचय देतो. मी गुलाब दौलत माळी, मी ब गटातून आहे. माझा अनुक्रमांक 3 आहे. माझ्या बरोबर 4 उमेदवार आहे. प्रेम दादा, सविताताई करण गायकर, शकुंतला पवार. आणि इकडं जे पाहतोय आम्ही, रस्ते बरोबर नाही, खड्डे बरोबर नाही, ड्रेनेज आहे, कचरा आहे, परिसरात कुठल्याही प्रकारचे काम झालेलेच नाही. आतापर्यंत 15 वर्षात काहीच झालेलं नाही. त्याच्यामुळे इकडं समस्या ज्या आहेत, आम्ही समस्या सोडू, आम्ही काम करू. आम्हाला निवडून द्या, आम्हाला प्रतिसाद चांगला द्या. आम्ही जरूर तुमच्यासाठी दारादारात येऊ. आम्ही जनसेवा करू आणि आम्ही सेवक आहे. आम्ही नगरसेवक म्हणून नाही राहणार, आम्ही सेवक म्हणून राहू. धन्यवाद. मध्ये माननीय एकनाथजी शिंदेचे शिवसेनेचे जे 4 शिलेदार आम्ही फिरतोय, हे फिरत असताना जे प्रभाग 9 मध्ये भगवं वादळ जे फिरत आहे, ह्यावेळेस 100% प्रभाग 9चं परिवर्तन घडणार आहे. त्यांची प्रभागाची दहशत आहे ती मोडून काढणार आहे आणि ती दहशत मोडून यावेळेस जे जनता दरबार भरवतात, जे बंगल्यावर या म्हणतात, त्यांचा सापडा सूप आम्ही करणार आहे ह्यावेळेस. आणि त्यांच्या आशीर्वादाने, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने हे 4 शिलेदार ह्यावेळेस या प्रभाग 9 वर शिवसेनेचा 100% फडकवणार. विकासाचे मुद्दे म्हटलं तर रस्त्यांची खूपच वाईट परिस्थिती आहे. रस्त्यांची वाईट परिस्थिती, जागोजागी कचऱ्यांचा ढीग लागलेला आहे. प्रभागामध्ये पाण्याची सोय नाहीये, पाण्याचा जो फ्लो आहे तो चांगल्या प्रकारे नाहीये. महिलांच्या समस्या आहे की बऱ्याच प्रकारे म्हणजे ज्या जॉब करणाऱ्या महिला आहे त्यांना पाण्याची समस्या भेडसावते आणि महिला सक्षमीकरण आणि प्रभागात जी दहशत वाढलेली आहे, त्या दहशतीसाठी प्रभागामध्ये आपला प्रभाग जो आहे तो भयमुक्त करण्यासाठी आणि या प्रभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची खूप गरज आहे. ज्यावेळेस सीसीटीव्ही कॅमेरे बसवतील त्यावेळेस या सगळ्या गोष्टींवर आळा बसला जाईल आणि हा प्रभाग भयमुक्त होईल. शकुंतला सुरेश पवार, आम्हाला चौघांना बरोबर मताने निवडून द्या, मग पुढे पाहू आपण काय करायचं. जो माजी नगरसेवक आणि त्या माजी नगरसेवकाचा पोरगा म्हणजे डमी तो झेरॉक्स निवडून यायचा, हा आणि पोरगा करायचा, भूमिका वाजवायचा. म्हणजे तिथे 15 वर्षामध्ये या प्रभागामध्ये मी महापौर असताना त्याच्या 10 वर्ष अगोदर या प्रभागाची नाशिक शहरामध्ये सुंदर, स्वच्छ आणि चांगला प्रभाग म्हणून शांततामय, भीतीमुक्त प्रभाग होता. पण या 15 वर्षामध्ये या प्रभागाची एकदम दिशा आणि दशा वाईट झालेली आहे. सगळे रस्त्याने पाहिलं, अख्खे रस्ते तुटलेले, फुटलेले, निकृष्ट. एवढं मी जलनगरीवरती फाशीच्या डोंगरावर जलनगरी बांधली,
तिथे इतकं पाणी आहे, नाशिकला दिल्या जातं पण या प्रभागामध्ये कमी दाबाने पाणी येतं असं महिलांची तक्रार. 8 नंतर महिला म्हणतात भीती वाटते बाहेर फिरायची. आणि कचऱ्याचं जर साम्राज्य तुम्ही लोकांनी पाहिलं, ही चारही उमेदवार शिवसेना पक्षाची धनुष्याची उमेदवार असलेली ही सगळी जण मंडळी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने हे प्रभागामध्ये फिरताय. चारही उमेदवारांना लोकांना बदल दिसेल आणि तुम्हाला 15 तारखेला हे चारही उमेदवार हा प्रभाग दहशत मुक्त करण्यासाठी नगरसेवक झालेले दिसतील असं लोकांनी ठामपणे सांगितलेलं आहे. कारण जो उमेदवार घरात बसून म्हणायचा मी निवडून येणार आहे, आता दारदार फिरतोय. जर विकास केला असता तर दारोदार फिरायची गरज पडली नसती. दुसरी गोष्ट, कार्बन नाक्यावरती टपरीचा हप्ता, फ्लॅट बांधताना फ्लॅटचा हप्ता, बाप बेटे टॅक्स, हे सगळं बंद करण्याचा लोकांनी निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या पुढे पर्याय एकच आहे, 15 तारखेला धनुष्य बाणापुढे बटन दाबा. प्रेम दशरथ पाटील, गुलाब माळी, सविता गायकर, शकुंतला पवार या सगळ्यांना निवडून आणण्याचा निर्णय या नागरिकांनी घेतलेला आहे. तुम्हालाही धन्यवाद. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.